मुंबईमध्ये राज आणि उद्धव ठाकरे विजयी मार्च, शिवतीर्थ ते सिद्धिविनायक असा निघणार मार्च। भाजप कार्यकर्त्यांसाठी पद नाही, देश आणि विद्यार्थी हित महत्त्वाचं। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची प्रतिक्रिया। प्रल्हाद जोशींकडे शिक्षण पदाची अतिरिक्त जबाबदारी, पंतप्रधान पदांचा विश्वास सार्थ ठरवण्यास प्रयत्नशील असेल, प्रल्हाद जोशींचं प्रतिपादन। मुंबईकरांना मोठा दिलासा, तानसा मोडक सागर पाठोपाठ भातसा धरण ओव्हरफ्लो, धरणाच्या 5 दरवाजांमधून विसर्ग सुरू। पूर आणि मुसळधार पावसामुळे गुजरातमधील अनेक भाग जलमय, 10हून अधिक जिल्ह्यांमधली परिस्थिती गंभीर। एनडीआरएफ, एसडीआरएफ सोबतच लष्करही बचाव कार्य तैनात। आणि अमेरिका इराण युद्धात हुती बंडखोरांची एंट्री, सौदी अरेबियाच्या ऑइल रिफायनरीवर हुती बंडखोरांचा क्षेपणास्त्र हल्ला, मोठ्या विध्वंसानंतर सौदी अरेबियाची हवाई संरक्षण यंत्रणा सतर्क। नमस्कार, मी सुवर्णा। न्यूज 18 मराठीच्या या पहिल्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। काही महत्त्वाच्या ताज्या बातम्या सुरुवातीला सविस्तर बघूयात। धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिला आणि ठाकरे बंधूंनी आपल्या मोर्चाची रूपरेषा बदलली। आता शिवाजी पार्कवरच मोर्चा होणार असून या मोर्चातून जेनझींचं अभिनंदन केलं जाणार आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी काल दुपारी राजीनामा दिला आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत आजच्या म्हणजे रविवारच्या मार्च संदर्भातली जी बदललेली रूपरेषा आहे ती सांगितली। खरं तर ठाकरे बंधू रविवारी तिरंगा मार्च काढणार होते, ते म्हणजे दिल्लीमध्ये जे आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता। पण धर्मेंद्र प्रधान यांनी काल राजीनामा दिला, त्यामुळे आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे तिरंगा मोर्चावर सहभागी होणार आहेत। तिरंगा मोर्चात ते जल्लोष करणार आहेत असं ठाकरे बंधूंनी काल म्हटलेलं आहे। हा विजयी मार्च असणार आहे म्हणून त्याचं नाव तिरंगा मार्च असं दिलं गेलेलं आहे। उद्याचा मार्च आहे हा नक्की होणार आहे, कारण हे एक महत्त्वाचं पाऊल आहे। अनेक वर्षानंतर लोक आपल्या भावना व्यक्त करायला लागलेले आहेत। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे, त्याच्यामुळे ही युवा शक्तीची ताकद ही मोठ्या प्रमाणावरती उद्या मुंबईतून तमाम जनतेला किंवा तमाम दुनियेला आपण दाखवली पाहिजे। उद्या शिवाजी पार्क मैदानामध्ये वीर सावरकर मार्गावरती तिथेच व्यासपीठ असेल। उद्या तिथून सिद्धिविनायकला जे जाणार होतो तर तिथेच असेल आणि तिथेच सगळेजण जमतील। तर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रतिक्रिया दिली। भाजपच्या कार्यकर्त्यांकरता पदापेक्षा देशहित महत्त्वाचं, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकरता कोणतंही पद किंवा सत्ता यापेक्षा आपला देश, आपल्या देशातले तरुण विद्यार्थी हे सर्वात महत्त्वाचे आहेत असं केंद्रीय शिक्षण मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेल्या आपल्या पदाच्या राजीनाम्यातून या तत्वाचं उत्तम उदाहरण त्यांनी मांडलं। अमित शहांनी ही प्रतिक्रिया दिली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रतिक्रिया दिली। त्यांनी असं म्हटलंय की धर्मेंद्र प्रधान यांची जी राजीनाम्याची कृती आहे ती हेच सिद्ध करते की भाजपकरता, भाजपतल्या प्रत्येक नेत्याकरता हा देश महत्त्वाचा, देशहित महत्त्वाचं, या देशातले विद्यार्थी महत्त्वाचे। आता सकाळच्या 100 बातम्या।
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विट करत राजीनामा दिल्याची माहिती दिली. राष्ट्रपतींकडून धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. यामुळे विद्यार्थी आंदोलनाला मोठं यश आलं. केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाची जबाबदारी प्रल्हाद जोशी यांच्याकडे देण्यात आली आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे जोशींकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आलाय. जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे घेण्यात आलंय. आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना 1 कोटी आणि सगळ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यास सरकार तयार असल्यानं आंदोलन मागे घेण्यात आलंय. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि सगळ्या मागण्या मान्य झाल्या आणि जंतर मंतरसह देशभरामध्ये तरुणांकडून जल्लोष करण्यात आला. जंतर मंतरवर गाणी लावत जोरदार जल्लोष झाला. तिकडे चेन्नईमध्ये विद्यार्थी शहराच्या मुख्य चौकात एकत्र जमले. विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, सेलिब्रेशन केलं. बंगळुरूमध्ये सुद्धा काही वेगळी परिस्थिती नव्हती. विद्यार्थ्यांनी फिल्मी गाण्यावर ठेका धरला आणि जल्लोष केला. बंगळुरूमध्ये सगळे विद्यार्थी एकवटले. जंतर मंतरवर घोषणाबाजी झाली. चेन्नईमध्ये जल्लोष झाला. अनेक शहरांमध्ये आंदोलक एकवटले आणि त्यांनी जेनझींचा विजय असं म्हणत घोषणाबाजी केली.